ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर आता टीकास्त्र सोडले। पंतप्रधान निधीचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपाच्या वतीने आता काँग्रेसवर लावण्यात आलाय। राजीव गांधी फाउंडेशनला निधी का दिला असा सवाल देखील जे.पी. नड्डा यांनी विचारलेला आहे। यासोबतच 10 आणखीन जे प्रश्न आहेत, जे सवाल आहेत, ते भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आरोप करत काँग्रेसला विचारलेले आहेत। काँग्रेसने चीनसोबत व्यापार का वाढवला, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा हा सवाल आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। यासोबतच जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस पक्षाला आणखी काही महत्त्वाचे प्रश्न असे विचारलेले आहे। पंतप्रधान फंडातले राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले, काँग्रेसच्या सरकारच्या काळात चीनसोबत व्यापार का वाढवला, असे अनेक प्रश्न जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसला विचारलेत। यासोबत फाउंडेशन कारभार आरडीआय अंतर्गत का नाही, 130 करोड लोकांना जाणून घ्यायचं आहे की या संदर्भातील अधिक प्रश्न जे आहेत ते जे.पी. नड्डा यांनी विचारलेले आहे। भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधींवर हल्लाबोल केलाय। यासोबत चीन संदर्भात काँग्रेस खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप देखील जे.पी. नड्डा यांनी केलाय। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत। सचिनजी, काय सांगाल? जे.पी. नड्डा यांनी थेट काँग्रेस पक्षावर असे अनेक आरोप लावलेले आहेत। चीन सोबत व्यापार का वाढवला आणि असे अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी काँग्रेसला विचारलेले आहेत। तर काही तांत्रिक कारणास्तव सचिन सावंत यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर आता टीकास्त्र सोडलेला आहे। यासोबतच अनेक आरोप आता भाजपाच्या वतीने काँग्रेसवर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान निधीचा गैरवापर केल्याचा जो आरोप आहे जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर लावलेला आहे। यासोबतच राजीव गांधी फाउंडेशनला निधी का दिला असा महत्त्वाचा प्रश्न जो आहे जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसला विचारलेला आहे। यासोबतच भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी अनेक आरोप काँग्रेस पक्षावर लावलेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे भाजपाच्या वतीने आता काँग्रेस पक्षावर अनेक आरोप लावण्यात आलेले आहे। भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हे आरोप लावलेले आहेत। तर पंतप्रधान निधीचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपाच्या वतीने काँग्रेसवर लावण्यात आलेला आहे। तर राजीव गांधी फाउंडेशनला निधी का दिला, हा थेट आरोप जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर लावलेला आहे। यासोबतच काँग्रेसने चीन सोबत व्यापार का वाढवला असा प्रश्न देखील जे.पी. नड्डा यांनी विचारलेला आहे। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहू। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। सचिनजी, जे.पी. नड्डा यांनी थेट काँग्रेस पक्षावर आता खूप मोठा आरोप लावलेला आहे, तो म्हणजे काँग्रेसने चीन सोबत व्यापार का वाढवला असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे। तुमचं काय मत आहे यावर? हास्यास्पद अशा तऱ्हेच्या घटना आता घडतायत। म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आहे का दुसऱ्या कुठल्या पक्षाचं आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारावा लागेल। त्यांना ही माहिती नाही की 2014 ते 2020 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रति माणशी जो इम्पोर्ट होता तो 2014च्या आधी 3000 रुपये होता, तो यांच्या कालावधीमध्ये 6000 रुपये दुपटीने वाढलेला आहे। व्यापार काय कोणाच्या कालावधीमध्ये जास्त वाढला, हा प्रश्न खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या सरकारला विचारला पाहिजे। दुसरीकडे ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत त्या राजीव गांधी फाउंडेशनच्या संदर्भामध्ये जे.पी. नड्डा हे कोण आहेत, त्यांना भारतीय कायद्याची माहिती आहे का? जर ती एखादी संस्था त्या भारतीय कायद्याच्या अधीन त्या ठिकाणी चालत असेल आणि त्या कायद्याचं समजा जर उल्लंघन झालं असेल, तिथे संस्था आहेत त्यांची पत्र गेली पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला पाहिजे। इन्कम टॅक्स, ईडी कोणाच्या अंतर्गत आहेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मोदी सरकारच्या अंडर आहेत। त्यांचा कोण मंत्री त्याला विचारत नाही, त्यांच्या त्या डिपार्टमेंट मधलं एखादं पत्र देखील येत नाही, पण जे.पी. नड्डा मधला आरोप त्या ठिकाणी करतायत। मला असं म्हणायचंय की हे का केलं जातंय याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। आणि ह्याचं कारण असं आहे की चीनच्या संदर्भात जे प्रश्न त्या ठिकाणी विचारले आहेत, चीनने आपली भूमी व्याप्त केलेली आहे, आपल्याकडे घुसखोरी केली आहे, पंतप्रधान मानायला तयार नाही आहेत, पंतप्रधान खोटं बोलत आहेत, ते उघडं पडलेलं आहे। अशा वेळेला यांच्याकडे उत्तर नाही आहे आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं वैयक्तिक आरोप वगैरे करतायत, इतिहासात जात आहेत। गेले 6 वर्ष यांचं सरकार होतं ना, आहे ना अजून, तर तुम्ही का नाही चौकशी केली? आजच का आठवलं ते? 2005 साली ट्रस्टनं कुठल्या तऱ्हेची त्या ठिकाणी रक्कम घेतली, हे 15 वर्षांना आता का आठवतंय त्यांना? हे म्हणजे लोक काही दुधखुळे आहेत का?
ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत येतं, मोदीजी अडचणीत येतात, त्यावेळेला वैयक्तिक आरोप वगैरे केले जातात, नंतर कुठल्याही तऱ्हेची कारवाई होत काही केलं जात नाही, नंतर तो विषय संपवला जातो. त्यामुळे ही मीडिया मॅनेजमेंटची त्यांची टेक्निक, त्याच्यामध्ये आम्ही लोकांचं लक्ष त्या ठिकाणी विचलित करणार नाही. देशासाठी राजीव गांधी फाउंडेशन असू दे किंवा सचिन सावंत असू दे किंवा कोणतीही व्यक्ती काहीही मत, देशावरती आक्रमण झालेलं आहे, देशाची भूमी त्या ठिकाणी बळकावली गेलेली आहे, 20 सैनिक मारले गेले, त्याच्यापेक्षा कुठलीही महत्वाची होऊ शकत नाही गोष्ट. यांना अगोदर 6 वर्ष कारवाई करता आली नाही, पुढच्या कधीतरी करा तुम्हाला करायची असेल तर, परंतु आता चीनच्या विरोधात कारवाई करा हे आमचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल उत्तर काय आहे तर काही नाही. त्याच्याबद्दल त्या ठिकाणी प्रश्न विचारला त्याला मात्र उत्तर त्या देत नाही. संदर्भात काँग्रेस खोट्या बातम्या पसरवते असं देखील जे पी नड्डा यांचा आरोप आहे. सचिनजी, सचिनजी आवाज येतोय? यासोबतच त्यांनी आणखीन एक प्रश्न काँग्रेसला विचारलेला आहे, तो म्हणजे तर काही तांत्रिक कारणास्तव सचिन सावंत यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहिली ती म्हणजे जे पी नड्डा यांनी काँग्रेस पक्षावर विविध आरोप लावत अनेक प्रश्न विचारलेले आहेत. राजीव गांधी फाउंडेशन वो पैसा वापस लौटा देगा. सबसे पहली बात तो यह है कि अगर पूर्व वित्त मंत्री जो खुद बेल पर हो, हम समझ सकते हैं व्हाट आर द क्रेडेंशियल्स, लेकिन उसके द्वारा यह स्वीकारना होगा, इट इज एन एक्सेप्टेंस कि देश के अहित में राजीव गांधी फाउंडेशन ने फंड्स भी लिए और उन फंड्स को नैतिकता के आधार पर जो नहीं लेना चाहिए था, जो नियमों के अनुसार नहीं लेना चाहिए था, वह लेने का प्रयास हुआ है. और इस परिवार का हम सब जानते हैं एक ही तरीका है, अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी. स्पीक वट एवर यू लाइक अबाउट एनीबडी व्हेनेवर एंड वेरेवर यू विश, एंड यू आर नॉट देयर टू आंसर द क्वेश्चंस विच द नेशन वांट्स टू नो. हियर आई एम आस्किंग फ्रॉम सोनिया गांधी जी 10 questions today, 10 questions I'm asking. And the nation wants to know, the country wants to know, the country fellow wants to know that what is the answer which she can give. First question is that countries like China has donated through Chinese embassy to Rajiv Gandhi Foundation from 2005 to 2009. आज सुबह मुझे बताया गया कि एक ही बार लिया है. इट इज ए कंटिन्यूअस फ्लो ऑफ मनी फ्रॉम राजीव गांधी फाउंडेशन, फ्रॉम कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना, फ्रॉम द चाइनीज गवर्नमेंट थ्रू चाइनीज एम्बेसी. नॉट ओनली दिस, द टैक्स हेवेंस ऑफ लक्समबर्ग डोनेटेड राजीव गांधी फाउंडेशन every year between 2006 to 2009. अब now you can understand Luxembourg, the tax havens, जहां हवाला में हवाला होता है, ऐसी जगह से राजीव गांधी फाउंडेशन को पैसा मिलना यह किस बात को इंगित करता है? The same way NGOs and companies who had deep commercial interests, they have donated money to Rajiv Gandhi Foundation. देश जानना चाहता है, first of all it's a shame, it's a sacrifice of the national interest by accepting money from foreign powers in personal trust. This is what I would like to say straight and forward, that it is a shame sacrificing the national interest by accepting money from foreign powers in personal trust. And the country wants to know what conspired between Rajiv Gandhi Foundation and the government of Chinese embassy, government of China. This is the first question which I तर काँग्रेसने अनेक आरोप जे आहेत आता काँग्रेसवर खरं तर भाजपाच्या वतीने लावण्यात आलेले आहे. पंतप्रधान निधीचा गैरवापर केल्याचा भाजपाने काँग्रेसवर आरोप केलाय. यासोबतच भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नेमके कोणते आरोप काँग्रेसवर लावलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशाच्या सुरक्षेची खेळ करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं पैसे घेतले. ईस्ट एशिया
FTA मध्ये घ्यायची घाई का केली असा प्रश्न देखील यावेळी JP नड्डा यांनी विचारलाय. देशाच्या सुरक्षेशी खेळ करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं पैसे घेतल्याने असे अनेक 10 आरोप जे आहेत ते JP नड्डा यांनी काँग्रेस पक्षावर केलेले आहेत.